नमस्कार, जय हिंद सर्वांना. तर मित्रांनो, आपल्याकडे कोच आहेत, यांची स्वतःची अकॅडमी आहे. सर, नाव काय तुमचं? माझं नाव अनिल नारायण पवार. अनिल नारायण पवार, सातारा सांगलीचे आहात ना तुम्ही? सातारा. बरोबर आहे. तुमच्या अकॅडमीचं नाव काय? लक्षवेध अकॅडमी शिरवळ. लक्षवेध अकॅडमी शिरवळ, बरोबर आहे. हा, सातारा. आता किती विद्यार्थी आहेत सर तुमच्याकडे? आता 100+ आहेत. बरं सर, आता तुमचं ग्राउंड किती मार्काचं आहे? आपलं 53 मार्काचं ग्राउंड पडतं. बरं, ठीक आहे. तुम्ही ॲथलेटिक वगैरे गेम वगैरे काय आहे का तुमचा? ॲथलेटिक नाही, हा. आपलं फक्त 1600 आउट ऑफ आहे, गोळा आउट ऑफ आहे. हा. आपण ह्याच्या अगोदर म्हणजे जेवढी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन गेलेत आतापर्यंत, मी 2017-18 पासून भरती करतोय. आर्मीची भरती करायचं, मला पोलीस व्हायचं म्हणजे असं डोक्यातच नव्हतं कधी. 2017, 18, 19, 20. 18ला कोल्हापूर एरो मारला, 19ला रत्नागिरी मारली आणि 20ला डॉक्युमेंट काढून बेळगाव मारली होती. आपलं फक्त छंद होता आर्मी जाण्याचा फक्त, पण मला व्हायब्रेटचा पॉईंट होता, सर्दीचा पॉईंट होता. म्हणजे असं प्रत्येक व्हायब्रेटचा पॉईंट होता, सर्दीचा पॉईंट होता. त्यामुळे मी कधी लेखीपर्यंत गेलोच नाही. बरं, आतापर्यंत तुमच्या हाताखाली किती विद्यार्थी भरती झाले? नाही सर, आपले आताशी 7-8 महिने झाले अकॅडमी ओपन करून. बरं, म्हणजे भरतीच निघाली आणखी? नाही निघाली. बरोबर आहे. बरं आता मला सांगा, आवाज नका बघा. आता समजा सकाळी आता आठवड्याचं शेड्यूल वगैरे ठरवत असेल तुम्ही, बरोबर आहे? समजा आता मुलगा वगैरे सकाळी झोपेतून उठला, सोमवार आहे आता, तर सोमवारी कशा पद्धतीने वर्कआउट घेता? आता ग्राउंड आला मुलगा, कशा पद्धतीने वर्कआउट घेता? कसं असतं, आठवड्याचं शेड्यूल असतं प्रत्येकाचं. आता चालवलं कसं असतं, समजा आता सोमवार आहे, रविवार सुट्टी असते प्रत्येक ठिकाणी. तर पोरं आली की आपलं स्टार्टिंगला एक 10-15 मिनिटं वॉर्मअप असतं. कशा पद्धतीने वॉर्मअप करायचं आपण? वॉर्मअप वरून खालीपर्यंत वॉर्मअप झाला पाहिजे सगळा. बरं, दाखवा थोडंसं नमुना, 1 मिनिट दाखवा. काय लागायची गोष्ट नाही. हँड स्विंग झाली पाहिजे, हाताचा डोक्याचं सर्कल झालं पाहिजे, परत कमरेचं सर्कल, कसं दाखवा ना, जर पोरांना दाखवा. हो, या पण परत पाय झालं पाहिजे, हँड झालं पाहिजे. असं दाखवा, लाजू नका तुम्ही. लाजायचं नाही शे. परत बऱ्याच गोष्टी आहेत, त्या एक 10-15 मिनिटं वॉर्मअप चालतं. फुल्ली वॉर्मअप करायचं. वॉर्मअप करायचं, बॉडी हात वगैरे मागं टेकवून सगळं वॉर्मअप केलं पाहिजे. आणि मगच रनिंगला कसं असतं, शेड्यूल असतं. सोमवारचं 5 किलोमीटर, मंगळवारी 100चं घेतो किंवा रॅपिडेशन असतं. त्या ABC 1 दिवस होतो, लॉंग 1 दिवस होतं, म्हणजे आठवड्याचं शेड्यूल असतं. बरं, आता मला एक प्रश्न आहे. भरपूर मुले मला वारंवार विचारतात, सर आठवड्याचा शेड्यूल कसा असावा? जर तुम्हाला काय वाटतं आठवड्याचा शेड्यूल कसा असावा? समजा आता 1-2 महिन्यावर भरती आहे आपली, तर मग आठवड्याचा शेड्यूल पाहिजे, बरोबर आहे? तर 2 महिन्यावर भरती असल्यावर आठवड्याचा शेड्यूल कसा लावणार तुम्ही? कसं आहे सर, मी आता 7-8 वर्ष झालं प्रॅक्टिस करतोय. मी 1600 जेवढी माझ्या आजपर्यंत कॉन्टॅक्टमध्ये गेलेत ना, आता व्हिडिओ बघत असतील किंवा व्हिडिओ बघतील, त्यांना सगळ्याला माहित आहे मी 1600ला कधीच कोणाला ऐकू नाही. 300 सोडली ना, जरी 300त मी 1, 2, 3 नंबरला यायचो म्हणजे यायचोच. त्यामुळं मला 1600 चांगलं माहिती आहे, 1600ला काय प्रॅक्टिस घेतली पाहिजे. आता कसं आहे, सध्या ऑफ सीझन आहे, पोरांचं स्ट्रेंथ पॉवर वाढली पाहिजे, ABC झाला पाहिजे, लॉंग झालं पाहिजे किंवा अधूनमधून रॅपिडेशन घेतले पाहिजे. 100चं तर कंटिन्यू पाहिजेच पोलीस भरतीसाठी. 1 दिवस हा 100साठी घेतलाच पाहिजे. 100ला काय येतं, हार्डलचा वर्कआउट येतोय, पाय बरोबर आलं पाहिजे, हँडस्विंगचा वर्कआउट घेतला पाहिजे 100मध्ये. ह्या गोष्टी आता सध्या ऑफ सीझनला चालल्या पाहिजे. पण ज्यावेळेस भरती सुटते, फॉर्म सुटल्यानंतर 21 दिवस कालावधी असतो फॉर्म भरायचा, बरोबर, परत वाढतील दिवस, त्या गोष्टी होत्या त्या. पण फॉर्म सुटल्यानंतर एक तुम्हाला सांगतो, ग्राउंडला 1.5 महिना तरी गावतोच. हॉल तिकीट यायची, अशा गोष्टी चालत्या त्या. पण तोपर्यंत चालू ठेवायचं ज्यावेळेस लास्ट 20-25 दिवस चालू असतात. म्हणजे माझ्या एक अंदाजानुसार आजपर्यंत तुम्हाला सांगतो, मी अकॅडमी माझी नव्हती, मी सेल्फ प्रॅक्टिस घेणारी पोरं, म्हणजे मी असं फुकट प्रॅक्टिस घ्यायचो मागच्या 2 वर्षात. पोरांना चांगलं माहिती, माझ्या आसपासच्या गावातल्या माझ्याकडे एक 7-8 पोरं भरती झालेली ती. आणि मी वैयक्तिक 3 मार्कांना आता मुंबईला चालकला वेटिंगला सध्या. म्हणजे माझा बी परफॉर्मन्स चांगला होता ग्राउंडला. गोळा आणि आपलं 1600 आउट ऑफ आहे, 100ला बी आपलं चांगलं पाहिजे. फक्त होतं मुंबईला फॉर्म असल्यामुळं 10 मार्क पडायचे मला त्यामुळं. आणि राहिला विषय काय सांगत होतो तुम्हाला, की लास्ट 20-25 दिवसात शेड्यूल कसं पाहिजे, बऱ्यापैकी रॅपिडेशन पाहिजे सारखे. तर आता सोमवार मंगळवार असं वारानुसार सांगा ना जरा शेड्यूल. वारानुसार कसं आहे, एकदा लॉंग घेतलं पाहिजे लास्ट 20 दिवसात, जेणेकरून पोरांचा दम वाढला पाहिजे. आणि कंटिन्यू संध्याकाळचे रॅपिडेशन घेतले पाहिजे. ते सकाळच्या लॉंग रॅपिडेशन घ्यायच्या, 1200च्या, 1400च्या, 1500च्या अशा रॅपिडेशन घ्यायच्या. आणि संध्याकाळच्या शॉर्ट रॅपिडेशन घ्यायच्या. पण रॅपिडेशन पण सलग 6 दिवस घ्यायच्या नाही त्या. सलग 6 दिवस घेतले की पहिल्या दिवशी रॅपिडेशन घेतलं, सोमवारी समजा रॅपिडेशन घेतलं, तर मंगळवारी कसं भर देणार तुम्ही? समजा सोमवारी शॉर्ट रॅपिडेशन घेतल्या 400च्या, तर दुसऱ्या दिवशी का नाही 1600 घेतलं पाहिजे. आठवड्यात 2-3दा तर 1600 रिपिटेशन करायची का फक्त एकदा 1600? फक्त 1600 घ्यायचं, फक्त 1600 घ्यायचं. आणि 2दा तरी आठवड्यात 16 झालं पाहिजे. 2दा सकाळचं 1600 झालं पाहिजे आणि 2 दिवस नॉर्मल घ्यायचं आणि 2 दिवस रॅपिडेशन घ्यायचं. त्यातले एक
लॉंग रेपिटेशन घ्यायचे आणि शॉर्ट रेपिटेशन घ्यायचं. पण संध्याकाळचं कंटिन्यू पोरांना पुरींना संध्याकाळचं एक तुम्हाला सांगतो 4 दिवस तर रेपिटेशन तर झाले पाहिजे आठवड्यातून. लास्टला 20 दिवसात सांगतोय शेड्यूल. आता ऑफ सीझनला काय ABC 100 लॉंग हे चालू आहे सध्या. पण लास्टच्या 20 ते 25 दिवसात रेपिटेशन ह्या फुल चालल्याच पाहिजे. संध्याकाळी तर कंटिन्यू रेपिटेशन पाहिजे. मग रेपिटेशन म्हणजे नुसते रेपिटेशनच नाही घ्यायचे. कॉर्नर असते तर कॉर्नर मारायला लावायचं पोरांना, किंवा 200च्या कॉर्नर मारायचं, परत छोटा कदम घ्यायचं 200 मीटर स्लो फास्ट घ्यायचं. मग 6 दिवसातलं जर तुम्ही 6 दिवस रेपिटेशन घेतला तर पोरं हँग होऊन जाते ती वाईट. बरोबर रेपिटेशन घेतलं की कोरचा वर्कआउट झाला. सोमवारी शॉर्ट रेपिटेशन ठेवायचं, मंगळवारी लॉंग. ठरवून गोष्टी लास्टच्या 20-25 दिवसात घेऊन होणार नाही त्या. म्हणजे करंटचा वर्कआउट घेतला पाहिजे. करंट पोरांच्या अंगात कसा आला पाहिजे, करंट आला पाहिजे. रेपिटेशन म्हणजे कसं असतं आता शेवट लास्ट 20-25 दिवसात पोरांकडे काय पाहिजे, स्पीड पाहिजे, करंट पाहिजे. स्पीडचा वर्कआउट घ्यायचा सगळा. नुसतं रेपिटेशन स्पीड वाढत नाही नुसतं. ठीक आहे, आता रेपिटेशन वर आपण जाऊ. आपण स्पीड वाढण्यासाठी असं कोणतं वर्कआउट आहे का? आहेत की वर्कआउट. आता पोरांना असं खाली बसायला लावायचं, असं नॉर्मल बसायला लावायचं. विसल वरती एकदम फास्ट निघाली पाहिजे ती, किंवा असं खाली बसून स्टार्टिंग फास्ट झाली पाहिजे. बरोबर आहे. स्टार्टिंग साठी. बरं, 100 मीटर साठी पोझिशन वगैरे कसं घ्यायचं? 100 मीटरला काय 100 मीटरला समजा ही लाईन असते. तुम्हाला परफेक्ट सांगतो 100 मीटर, कारण मी 100 मीटरचा 1 नंबर प्रॅक्टिस घेतो सगळ्या. आता माझ्या खंडात तालुक्यात का नाही बऱ्यापैकी 100 मीटरची स्टार्टिंग दाखवा. 100 मीटरची आपली लाईन आहे. जर तुम्हाला हा टेकून स्टार्टअप घ्यायचं असेल, हा टेकून तर हे बघा, हे अंतर घ्यायचं एका पाऊलाचं, हे पाऊल घ्यायचं. ज्यावेळेस आपण हात टेकून हँड टेकून ज्यावेळेस स्टार्टअप घेणार आहे त्यावेळेस ही रेषा असते समोरची आपली, ह्या रेषेपासून एक पाऊल पाठीमाग घ्यायचा आणि तिसरा पाऊल हा टाच शेजारी न्यायचा. टाच शेजारी न्याला की पंजावरती यायचं. हे मुवमेंट झाली पाहिजे. हो, हे हाताचा पंजा आहे ना असा आडावा राहिला पाहिजे. हे मुवमेंट झाली पाहिजे. आपला हात जो आहे असा सरळ असा वरती नाही गेला पाहिजे. हे मुवमेंट झाली पाहिजे. हे दोन्ही गुडघा आहेत असं बेंड झालं पाहिजे. ज्यावेळेस विसर वाजते विसर लक्ष आला पाहिजे आणि हा लोड आहे ना सगळा आपला हाताकडे आला पाहिजे. हे बघा, हे मुवमेंट झाली पाहिजे. ज्यावेळेस विसर वाजते किंवा क्लॅप वाजते त्यावेळेस एकदम असं फास्ट गेला पाहिजे. स्टार्टिंग करून दाखवा बरं जरा. ज्यावेळेस हँड टेकून हातानच पाणी लागेल ना. ज्यावेळेस आपण हँड टेक होणार आहे त्यावेळेस ही पोझिशन आहे. ज्यावेळेस आपण स्टँडिंग स्टार्टअप करणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो काय करायचं. रेडी शूट क्लॅप. रेडी शूट क्लॅप. या लवकर या लवकर. नाही, अगोदर मला स्टँडिंग सांगतो घेऊन. सांगा. हे आता काय झालं, हा टेकून आपण स्टार्टअप घेतला 100 मीटर. 100 मीटर बऱ्यापैकी आता प्रत्येक जिल्ह्याला हा टेकवायला पोरांना तेवढा वेळ नसतो. बरोबर आहे. हे काय आहे, फक्त माहितीसाठी असतंय हा टेकून कसं आहे. बरोबर आहे. सगळीकडे तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात जावा महाराष्ट्रात स्टँडिंगच हे मुवमेंट करते गोर. स्टँडिंग मोमेंट कशी असणार दाखवा. स्टँडिंग मुवमेंटला 2च पावलं घ्यायची. आपण हँड टेकवायला किती घेतली, 3 पावलं घेतली. आता स्टँडिंग मुवमेंटला 2च पावलं घ्यायची. हे बघा, आणि हे मुवमेंट झाली पाहिजे. तुम्ही हे थांबा किंवा असं थांबा, ते तुमच्या पोझिशनवर आहे. हे नॉर्मल थांबायचं फक्त आणि विसर लक्ष ठेवायचं. विसर वाजले की निघून जाईल. फक्त काय 100 मीटरला हात चालू पाहिजे. जेवढी तुमच्या हातात पावर आहे ना तेवढं तुम्हाला 100 स्टँडिंग मध्ये पोझिशन दाखवा. आणि मी गो तुमचे कसं निघायचं कसं दाखवा. आता सर येथून काय निघता येत नाही एवढं म्हणजे तर असं थोडंसं आहे. ओके, तयारी रेडी शूट गो. तुमचं कंटिन्यू काय हे 100ला हँड टेकून आणि बिना हँड टेकवता स्टार्टअप घ्यायला सांगितलं. बाकी 1600च्या गोष्टी काय आहे. तर आता हे स्पीड वाढण्यासाठी जसं ABC वर्कआउट मधलं कोणकोणते वर्कआउट केलं पाहिजे? रनिंग स्टेपिंगसाठी म्हणा किंवा स्पीड वाढण्यासाठी, पाय लवकर निघण्यासाठी. आता ABC हा काय आहे, स्ट्रेंथ वाढण्यासाठी वर्कआउट असतो. स्पीडला हे घेतलं पाहिजे, रेपिटेशन घेतलं पाहिजे. 100चा वर्कआउट घेतला पाहिजे. मग 100च्या वर्कआउटमध्ये तुमचं हँडस्विंग घेतलं. तुम्हाला हँडस्विंग जर तुम्ही वर्कआउट केला तर रनिंग करताना मुठ्ठी बंद करावं का हात असे मोकळे सोडा असेल? 100ला तर हात मोकळं सोडलं तर वारं जातं. बऱ्यापैकी हे मुवमेंट पाहिजे. हे 100ला हे मुवमेंट पाहिजे कंटिन्यू. आणि कसं 1600 काय आहे, 1600 असा गेम आहे की कुठे बी कसा कव्हर करता येईल. कोणत्या बी स्टेपला 4 राऊंड. बरोबर. 100ला तुम्ही कव्हर स्कोर करू शकत नाही करू शकत. तुमची 11 स्टार्टिंगलाच मागे पडला ना, संपला विषय तुमचा तिथेच. 1 सेकंद गेला की तुमचे 2-3 मार्क गेली जाग्यावर. 1600ला कसा असतो विषय, 1600ला पोरगा कसाही कव्हर करतो. थोडा लेट निघाला 1-2 सेकंद परत कव्हर करतो. कसाही पळाला उघड ते ताकद असते ना पायात, ते करतो कव्हर कसा. गोळ्यासाठी वगैरे काय टेक्निक आहे जरा दाखवा. कसं स्टेपिंग वगैरे कसं घ्यायचं? गोळ्याला कसं आहे, वर्कआउट केला पाहिजे. आता माझं वजन आहे 50 किलो. पण माझ्या आता पोरांना माझ्या माहितीच आहे
पोरं आहे ते 60-70 पोरं आहे ते 42 वगैरे त्या पोरांना माहिती आहे मी 50 किलो पोरं आहे. माझ्या अकॅडमीत का नाही पोरं माझ्यापेक्षा मोठे आहेत. असतील. त्यांना गोळ जात नाही हो. पण मी गोळ टाकतो. आता माझ्याकडे मोबाईल आहे मी तुम्हाला गोळ टाकतो तुम्हाला. बरं कसं स्टेपिंग वर घ्यायचा हे काय नाही नॉर्मल गोळ्यामध्ये पोराला कसं लागते. इकडे आहे कॅमेरावाला इकडे सांगा. तुम्ही गोळा टाकायला लाग नाही आपला सर्कल असतो. एकच मिनिट सर्कल समजा हा आपला सर्कल आहे. सर्कलला ह्या 2 रेषा असतात इथून बॉलची बरोबर. हो. ज्यावेळेस आपण गोळा टाकायला येतो त्यावेळेस पाठीमागून गोळा टाकायला पाहिजे जेणेकरून ह्या 2 रेषेच्या पुरून आलं नाही पाहिजे. पाठीमागून यायचं गोळा घ्यायचा. गोळा घेतला की 3 पावलं पाठीमागायचं 1 2 3 ही पाठीमागे रेषा असते. गोळा कधी पण घेतला की नाही डाव्या हातात घ्यायचा म्हणजे ज्या हाताने गोळा टाकणार आहे आपण त्या हाताच्या अपोजिट घ्यायचा. हां बरोबर. अपोजिट होते. गोळ्याची मुवमेंट काय केली पाहिजे तुम्ही गोळा ह्याच्यावरती पकडायचा ह्याच्यावर गोळा पकडला की जास्त हात असा पाठीमागे गेला नाही पाहिजे. असं ही मुवमेंट झाली पाहिजे म्हणजे माझी मुवमेंट सांगतो मी मुलांना असं शिकवतो बऱ्यापैकी. माझ्या अकॅडमीत का नाही बऱ्यापैकी आउट ऑफ पोर आहे. मुवमेंट घेतली हे मुवमेंट घ्यायची आणि एकदम फुल श्वास घ्यायचा ब्रिदिंग घ्यायचं आणि आवाज आला पाहिजे जोरात. हे मुवमेंट घ्यायची हे धक्का बसला पाहिजे हाताला. माझं वजन आहे 50 किलो किती 50-52 तेवढंच आहे. 4-5 वर्ष झालं मला माहिती आहे किंवा माझ्या जेवढे आसपास पोर आहे ती त्यांना माहिती आहे 52-53 किलोच्या वर कधी माझं वजन गेलं नाही तरी पण मी गोळा उठवतो सगळं. आता माझ्याकडे मोबाईल आहे त्याच्यात मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओ गोळ्याच्या. गोळ्याला काय केलं पाहिजे आपलं स्ट्रेंथ वर्कआउट करतो की नाही आपण ज्यावेळेस लेगचा त्यावेळेस हाताचा पण स्ट्रेंथ वर्कआउट केला पाहिजे. सपाट्या बिपाट्या किंवा जोर. सर्वात गोळ्यासाठी बेस्ट वर्कआउट कोणतं तुम्ही काय सुचवा. ते बँड असतात आपल्याकडे रबर बँड. रबर बँडचा असं होतं का. हा हे मारायचं किंवा हे मारायचं बरेच प्रकार आहेत 7-8 प्रकार आहेत. जेवढं काय शोल्डर वर्कआउट आहे ते मारा. शोल्डर बायसेपचं मारायचं हे हात पायात अडकवायचं हे मारायचं बरंच त्याचा 4-5 इव्हेंट आहेत. बरं तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारतो मी. भरपूर मुलांचं असं म्हणणं आहे रनिंग करून गोळा टाकला गोळा जात नाही. काय वाटतं काय 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 आहे का तथ्य. आहे की तथ्य आहे. आता 16 पायाला एक पोरगा थोडा वीक होतोच विकनेस येतोच पण ज्याचा आउट ऑफ आहे की नाही हातभर. आता माझं तुम्हाला खरंच परिस्थिती सांगतो सगळं आजपर्यंत गोळ मी काठावर टाकायचं पण मला कॉन्फिडन्स आहे त्या रेषेच्या आत येत नाही. भले 2 बोटं पुढं असेल पण गोळा तिथं पडतो माझा म्हणजे माझा एक कॉन्फिडन्स सांगतो. पोरगा 16 पायानंतर विकनेस येतो विकपणा येतो मग गोळा रिवर्स येतो असं माझ्या कितीतरी मित्रांचं मला माहिती आहे. मी ज्यावेळेस पहिली भरती गेलतो ना द्यायला 2021-22 ठाण्याला मारा मार्काला गोळा टाकला पहिलीच भरती होती या विषयात. एक तर मला तिकडे जायचं नव्हतं पोलीस भरतीकडे आर्मीला आपलं झालं की मी आपला विषय स्टॉप केला होता पण आपलं मित्र म्हणली चल एवढा ग्राउंड चांगला आहे 16 चांगला आहे तुझं गोळ्याचं होऊन जाईल. आता विकनेस पण येतो. आता नेमकं आता काय 2 महिन्यात 3 महिन्यात पोलीस भरती आहे बरोबर आहे. हो 2-3 तुम्ही महिने. त्यांना मुलांना काय सांगू इच्छिणार. तर 2-3 महिने म्हणजे अजून तारीख फिक्स नाही बऱ्यापैकी कोण सांगू शकत नाही. तुम्ही पण सांगू शकत नाही मी पण सांगू शकत नाही. आता ते काल आपलं फडणवीस साहेब बोललं की पुढल्या वर्षात भरती घ्यायची बऱ्यापैकी 3-4 महिने गावणार आहेत. आता सध्या तर पोरांनी काय केलं पाहिजे स्टडीकडे फोकस केला पाहिजे. लास्टला दिवस भेटत नाहीत अभ्यासाला कारण 2 टाइम ग्राउंडला जावं लागतं बरोबर आहे. अजून जर 3 महिने बाकी असतील तर बऱ्यापैकी स्ट्रेंथ वर्कआउट वाढवलं पाहिजे पोरांनी. स्ट्रेंथ वर्कआउट म्हणजे पावर दम बी मोडला पाहिजे डाएट व्यवस्थित केला पाहिजे. डाएटचं बी लय प्रकार आहे तर डाएट सगळं आता हे तुमचं सर्व म्हणणं बरोबर आहे पण आता हे कोणता वर्कआउट करा स्ट्रेंथसाठी दाखवा जरा पोरांना. आता स्ट्रेंथ वर्कआउट लय आहे त्यावेळेस दाखवा ना 2 वर्कआउट दाखवा. ABC करून दाखवायला लागले ना सगळी. दाखवा ना काय फरक पडतो. 2-3 इव्हेंट दाखवतो आपल्या. आता बऱ्यापैकी ह्या पोरांना माहितीच आहे डकवॉक फ्रॉग जम्प हे पण ABCतच येते. जेवढं लोअर बॉडीचे इव्हेंट आता इथे आपल्याकडे पनिशमेंटसाठी घेते ती डकवॉक म्हणा किंवा जम्प मारायच्या फ्रॉग जम्प घ्यायचा हे ABC मध्येच येतं इथून लोअर बॉडीचं किंवा हे आपलं हे मारतो आपण हे कंटिन्यू हे किंवा जागेवरती तुम्ही हे मारा हे कंटिन्यू पाठीमागं मारा म्हणजे बरेच इव्हेंट आहेत ABCला म्हणजे किंवा लॅडर असते आपल्या लॅडरवर घ्यायचा ABC म्हणजे काय असतो लोअर बॉडीचा सगळा वर्कआउट कमर बसून खाली आपल्याकडे लॅडर असते लॅडरवरती वर्कआउट घ्यायचं. लॅडर नाही तर मी लॅडर वर्कआउट जावं असेल किंवा मी माझी आयडी आहे कोच AN पवार किंवा अकॅडमीची आयडी आहे लक्षवेध अकॅडमी शिरवळ त्या आयडीला तुम्ही फॉलो करा आणि तिथं बऱ्याच सगळ्या येत्या रेपिटेशनच्या व्हिडिओ येत्या ABCच्या व्हिडिओ येत्या परत 100च्या व्हिडिओ येत्या तर तुम्ही बघू शकता तिथं. चालतंय धन्यवाद कोच साहेब.